नावं सांगणं तुम्हाला गरजेचं असणार आहे. हॅलो चेक. मॅचला सुरुवात. एका बाजूला मॅडिटेक पनवेल एअरपोर्ट विभाग आहे तर एका बाजूला कनक 18 40 प्लेच मॅच. संजय आणि नागेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना दिसते आणि गोलंदाजी मारवादी संजय. पहिला चेंडू पंचांकडे दाद मागितली होती. पंचांचं बोट हवेमध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट आले. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाले. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. सरळ सरळ चेंडू पाहिला आपण पायावरती आदळत असताना आत येऊन मारण्याचा प्रयत्न होता आणि संजयने खूप चांगला टप्पा हाताळला होता. टप्पा पडला त्याच्यानंतर परफेक्ट चेंडू यष्टांचा वेध घेत होता. पायावरती आदळला. LBW आपण आउट दिलं. खूप पंचांचे चांगले अचूक कामगिरी आपण पाहतोय पहिल्या दिवसापासून पंचांची. संजयने पहिलं चेंडूवरती विकेट मिळवून दिले. कृष्णा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. एका बाजूला नागेश आपण पाहतोय मेडिटेक पनवेल एअरपोर्ट विभाग 40+ संघ आहे. एका बाजूला कनक. या आधीची मॅच आपण पाहिले आई जीवदानी विराट सुपर बॅटिंग आपण पाहिली. 80+ टार्गेट जे पहिल्या इनिंगचा धावा करत असताना सेट केलं गेलं. त्याच्यानंतर यश इलेक्ट्रिक सफाया संघाला मॅच मध्ये येऊन नाही दिलं. पहिल्या षटकापासून त्यांना मॅचचा लांब ठेवलं होतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत तीच गोलंदाजी. पुन्हा एकदा ऑफ साईडला गेले. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला फिल्ड केलं जाईल. एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. ते देखील आहे. म्हणून तुम्ही मॅचला कशा प्रकारे पाहिल्यात. या ग्राउंडवरती झालेल्या मॅचेस मंगळवारपासून कशा प्रकारे पाहिल्यात. थेट प्रेक्षक म्हणून जर का आपल्याला पाहायचं असेल तर युट्यूबवरती आपण पाहू शकता. DBN लाईव्हच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते. पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्याच्या वरून मारण्याचा प्रयत्न. सुपर पॉवरफुल स्ट्रोक पाहतोय. नागेशच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. सुपर ऑफ साईडला इनफिल्डच्या डोक्याच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता. सरळ चेंडू कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने आपल्याला जाताना दिसला. सीमा रेषावार. नागेश पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गेलाय. सुरेख त्याच्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवरती संजयने कमबॅक करून दाखवले. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलं गेलं. षटकारानंतर डॉट देखील आले आणि वातावरणामध्ये तो बदल देखील आले. हे आजच्या दिवसामध्ये सर्वात पाहण्यासारखी गोष्ट आहे. सुरेख पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. टप्पा पडला. सर मागे निघून गेला. ऑन साईडला मारण्याचं मन बनवलं होतं. कनेक्शन नाही झालं. मिडल ऑफ द बॅट नाही आला. हे देखील गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा वेगाने आणि तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करते तुमचा बॅटचा फ्लो कशा प्रकारे येतोय, किती वेगाने येतोय, ही प्रत्येक गोष्ट पाहायची आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या गॅपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना 2 क्षेत्ररक्षक. सुरेख बुद्धीचा वापर कशा प्रकारे कुठे करायचा याचं दाखवून दिला. चेंडूला माहिती हाताने नाही अडवता येणार तर पायाने फुटबॉल खेळल्यास जणू काही असं चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसलं. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती प्रशांत भगत दाखवत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अलॉंग द कार्पेट मागे जात होता. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या गॅपमध्ये जात होता. त्यांना देखील माहिती आहे की पायाने सुपर फुटबॉल जणू काही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक पाय लावून चेंडूला खूप चांगल्या प्रकारे फील्ड केलं गेलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकर धावा आहेत 6. घेऊया ब्रेक. ऐकू एकदा डीजेला. 9 धावा आहेत. 9. दादाच दमदार डॅशिंग हाय व्यक्तिमत्व. डॅशिंग हाय व्यक्तिमत्व. डॅशिंग हाय व्यक्तिमत्व. माझ्या मारुती रायाचं आलं या दादामध्ये हे सत्व. दादामध्ये हे सत्व. दादामध्ये हे सत्व. शिरगाव स्पोर्टच्या मैदानी स्पर्धा ही एकतेची. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं. राम दुसरं षटक घेऊन आले.
पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं एक षटकार देखील पाहिला, त्याच्यानंतर विकेट देखील पाहिली आणि त्यानंतर त्या शेवटच्या चेंडूवरती चाललेलं क्षेत्ररक्षण देखील पाहिले. प्रत्येक गोष्ट पाहिली. पुन्हा एकदा वातावरणामध्ये बदल, कधी ऊन येते कधी सावळी येते. आपण मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा महासंग्राम देखील सुरू आहे. एका बाजूला षटकार, एका बाजूला चौकार, त्याच दिशेने विकेट सुद्धा येत आहेत. क्षेत्ररक्षण देखील चांगलं होतं. आजच्या दिवसामध्ये 40+ ची ती पहिली मॅच आपण रंगताना पाहिली. तिथे पहिल्या इनिंगचा खेळ जर का आपण पाहिला 80+, त्याच्यानंतर पूर्णपणे बांधून ठेवलं सफायला. वेगाने वेगाने जलद गतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, तितक्याच वेगाने त्यावर फटका मारण्याचा देखील प्रयत्न केला होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू सर मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानाच्या आतमध्ये. रामला आपण पाहतोय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतायत. चेंडूला फील्ड होईपर्यंत, फेकी होईपर्यंत बॅकअप देखील मागे आहे. एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. हे देखील जर का मोठे फटके नाही येत तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल कशा प्रकारे चालू ठेवतात ही प्रत्येक गोष्ट पाहावी लागते. आणि मागच्या इनिंगचा मागच्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगचा आपण जर का खेळ पाहिला ना, तिथे मात्र 4 ते 5-6 डॉट चेंडू आले. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक चेंडूवरती सिंगल येताना आपल्याला पाहिले. ही प्रत्येक गोष्ट तुम्ही मॅचेस कशा प्रकारे पाहिल्यात. पायावरचा चेंडू होता, खूप चांगल्या प्रकारे पिक करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट हेलिकॉप्टर जणू काही मैदानाच्या आतमध्ये होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण पिक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू वेगाने गोलंदाजाच्या हाताच्या दिशेने आला होता. आता पंच देखील म्हणतात की मला नाही लागला पाहिजे. स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. इतक्या वेगाने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता. 3 चेंडूचा खेळ पाहिलाय. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये चेंडूला फील्ड केली जाते. फेकी देखील यष्ट्यांवरती नेम साधण्याचा प्रयत्न केला जातोय. एका धावेने संतुष्ट. गोलंदाजी मारवरती राम आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक हातात आहे. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये हात करण्याची संधी नाही. पहिल्या षटकामध्ये आपण जर का विचार केला तर 9 धावांचा खेळ पाहिलाय. त्याच्यानंतरच्या 4 चेंडूंचा जर आता खेळ पाहिला तर डबल 1 11. पॉवर प्लेच्या षटक मार्गस्थ येणाऱ्या 2 मध्ये प्रहार केला जाईल का हे देखील पाहावं लागेल. प्रत्येक गोष्ट येणारे 2 चेंडू शपळून मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. यष्ट्यांवरती चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता, पण यष्ट्यांपासून थोडासा लांब डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू गेला. त्या कारणास्तव पंच वाईटचा इशारा करतायत. पूर्णपणे शफल चालू होते, थोडासा लांब गेला डाव्या यष्टीच्या, वाईटचा इशारा केला गेला. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ चालू आहे. 12 धावा धावपळ करते आपण पाहतोय. पुन्हा एकदा राम सज्ज होताना. बॅटचा आवाज आला होता, कटचा आवाज आला होता. मागे यष्टीरक्षक होते. झेल नाही टिपल्याचा ते 5 चेंडूंचा आपण आतापर्यंत खेळ चालू आहे. 12 धावा. इथून पॉवर प्लेच्या षटकामध्ये मॅचला कशा प्रकारे स्टार्ट केलं जाईल प्रत्येक गोष्ट पाहावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 9 धावा तो षटकार दिसला होता. त्यानंतर षटकार खेळला तो फलंदाजाला तंबूच्या दिशेने देखील पाठवलं. प्रत्येक गोष्ट मॅच मध्ये तुम्ही मागची मॅच कशा प्रकारे पाहिले, या ग्राउंडवरती झालेल्या मंगळवारपासून मॅचेस कशा प्रकारे पाहिल्यात. सफाईच्या कर्णधारांनी सांगितलं होतं की आम्ही इथे कधी नाही गेलो, आम्हाला ग्राउंडचा अंदाज नाहीये. आता कारणास्तव ते मॅचच्या पूर्णपणे बाहेर राहिले होते. मॅचमध्ये येण्याचे चान्सेस आई जीवदानी विरार 40+च्या टीमनी त्यांना नाही दिले. दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. धावफलकर धावांचा जर का आपण विचार केला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा 1 गडीबाद. क्रिकेटची वाढविन ही शान, क्रिकेटची वाढविन ही शान, क्रिकेटची वाढविन ही शान. गावागावातल्या खेळाडूंचा दादाने वाढवला मान, दादाने वाढवला मान, दादाने वाढवला मान. सावकार षटकार मारू दे, डिमांड ही पब्लिकची. सावकार षटकार मारू दे, डिमांड ही पब्लिकची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची, गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची, गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची, गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. आयोजन नियोजन हे भारी, क्रिकेटची ही पंढरी, क्रिकेटची ही पंढरी, क्रिकेटची ही पंढरी. तो सांगतय अभिमानानं स्पर्धा.
पुन्हा एकदा संचयालय तिसरं षटक घेऊन आपल्या संघासाठी पहिल्या षटकामध्ये खूप चांगलं गोलंदाजी त्यांनी देखील केली होती. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतायत. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले, चेंडूला फील्ड केलं, फेकी केली जाते, एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. सिंगलनी कनेक्ट पुढे जाण्याचा प्रयत्न करते. ही गोष्ट एका बाजूला मेडिटेक पनवेल एअरपोर्ट विभाग खूप चांगली गोलंदाजी आपण आतापर्यंत या मॅच मध्ये पाहिले. 2.1 चेंडूचा खेळ पाहिला, 14 वरती धावफलक. सन्माननीय राजूदादा भोईर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा मंगळवारपासून या स्पर्धेला सुरुवात आपण होताना पहिली. पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, सर्कलच्या क्षेत्ररक्षक मागे जाऊन झेल टिपण्याचा प्रयत्न करत होते. तर सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा धावफलकार्थी. प्रत्येक गोष्ट मंगळवारपासून या स्पर्धेला सुरुवात होत असताना प्रथमच वर्ष या स्पर्धेचं आपण पाहत आलोय. आणि सन्माननीय राजूदादा भोईर यांचे हे प्रयत्न आहेत की शिरगाव गावामध्ये अशा अनेक मोठमोठ्या टीम्स आणि असं एक चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले की क्रिकेटला पुढे नेण्यासाठी आपल्या गावातील खेळाडूंना आणि सर्वांना एक चांगलं प्लॅटफॉर्म क्रिकेटच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचं कार्य देखील केले. वेगाने 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 जलद गतीने हाताळण्यासाठी आपण पाहतोय संजय वेगाने जलद गतीने चेंडू हाताळलाय. सरळ टप्पा पडल्यानंतर मागे यष्टीरक्षकाच्या हातून चेंडू मिस झाला आणि त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे बॅक केलं. 3 चेंडूंचा खेळ झालाय, 16 धावा आहेत धावफलकार्थी. पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात, कोणीही चेंडू खाली नाही आलाय. चेंडू रिकाम्या जागेवरती पडलाय, कोणीही क्षेत्ररक्षक त्या दिशेने नव्हतं. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, 18 धावा आहेत धावफलकार्थी. सिंगल डबलने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. नागेशच्या बॅटमधून तो मोठा फटका आपण पाहिला होता, पण त्याच्यानंतर ते फटके नाही दिसत आहेत. म्हणजे फटके ज्या प्रकारे एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला तरी ती पॉवर नाही जनरेट होत आहे. कृष्णा कशा प्रकारे साथ देईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. पण गोलंदाजी मारवरती संजयनी जे पहिलं षटक हाताळलं होतं ना, त्याच प्रकारे हे षटक देखील आहे. पुन्हा एकदा सरळ डाऊन द ग्राउंड नागेशचा उल्लेख केला होता, नागेशने खेळून दाखवलाय, चेंडू केलाय सीमारेषा पार, षटकार. आयोजन मोठं स्पर्धा ही मानाची, राजू दादाचं आयोजन मोठं स्पर्धा ही मानाची. गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची, गावागावात होते चर्चा ही मारुती चषकाची. थँक्यू. पॉवरफुल स्ट्रोक्स नागेशच्या बॅट बद्दल आम्हाला. संजयच्या अगेन्स्ट चढवलेला हल्ला. 5 चेंडूंचा आतापर्यंत आपण खेळला, 24 धावा धावफलक जाऊन पोहोचले 24. शेवटच्या चेंडूला सन्मान देऊन खेळून काढलं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, फेकी यष्ट्यांवरती डायरेक्ट हिट. इथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. त्यानंतर गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू देखील नाही गेला. त्यानंतर 3 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकर धावा आपण 27 धावा धावफलकरती. चुराना मेरा जिया गुड़िया, चुराना मेरा जिया गुड़िया, चुराना मेरा जिया गुड़िया, चुराना मेरा जिया. पुन्हा एकदा राम आलेत गोलंदाजी मारवरती. ज्यांनी पहिलं षटक पॉवर प्लेचं ते हाताळलं होतं, त्यामध्ये मात्र 4 धावा खर्च केला होता.
इथून पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन आलेत. धावफलकाचा आपण जर का विचार 27-27 जेव्हा धावफळ करते आपण पाहतोय. इथून नागेशच्या बॅट मधून तो आपण मोठा फटका पाहिलाय. नागेश एका बाजूला सेट झालेत, खूप चांगली फलंदाजी त्यांनी देखील केले. मॅच मध्ये पुढे देण्याचा प्रयत्न करते. धावफलकाला पायावरचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. फाईन लेगला शॉर्ट, फाईन लेगला क्षेत्ररक्षण तिकडे सज्ज होते आणि शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षण खूप चांगल्या प्रकारे फील्ड केलं गेलं. त्या देखील गोष्टी आहेत की तुम्ही नॉन स्ट्राईक वरती कशा प्रकारे कॉल देताय, तर कॉल कशा प्रकारे ऐकला जाते, चेंडूला लिफ्ट करण्यासाठी सांगितलं जाते. 3.1 चेंडूंचा आता आपण खेळ पाहतोय. 28 जेव्हा धावफलक 28 वरती आहे धावफलक. पुन्हा एकदा फटका सरळ केला. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतायत. डाईव्ह लगा आणि उडी मारून चेंडूला आत ढकलण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या हातापेक्षा वरतून चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार, चौकार. ऐसे मुझे क्यों करीब लाए, ऐसे मुझे क्यों करीब लाए, धीरे धीरे से हौले हौले से क्यों तड़पाए. 3.2 चेंडूचा आतापर्यंत आपण खेळ 32 धावफलकर. सुरेख 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 काय चेंडू हाताळला. सरळ चेंडूनी यष्टांचा वेध, पायावरचा चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला होता. रामने सरळ चेंडू यष्टांचा वेध घेतला. कृष्णा बॅक टू द डगआउट. ऐसी रातों में ऐसी बातों में क्यों बहकाए, क्या है इरादा मेरे यार बता, ना 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 गोरिया है आशिक तेरा पिया, गोरिया है आशिक तेरा पिया, गोरिया चुराना मेरा जिया, गोरिया चुराना मेरा जिया. क्षेत्ररक्षक डीप मध्ये चेंडूला फील्ड केली जाते. फेकी होईपर्यंत एका धावेने संतोष. रामने सुरेख चेंडू हाताळला होता. मागचा चेंडू पायावरचा चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सरळ टप्पा पडला चेंडू एकाने ज्येष्ठांच्या दिशेने वेध केला. त्रिफला चित केलं गेलं. खूप चांगला चेंडू होता. 3.4 चेंडूंचा आतापर्यंत आपण खेळ पाहिलाय. धावफलकाचा विचार केला ना, सिंगल डबलने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाते. एका बाजूने नागेशच्या बॅटमधून आपण ते 2 मोठे फटके देखील पाहिले आहेत, पण नागेशला इथून जर का धावफलकाला वेग देण्यासाठी असं मोठे फटके देखील खेळणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती आले, चेंडूला फील्ड केले जाते. नागेश स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत होते, पण फेकी खूप वेगाने केली होती. पुन्हा एकदा सिंगल धावफलकामध्ये ऍड होईल. 5 चेंडूंचा आतापर्यंत 34 जवळ धावफलक करते आपण पाहतोय. सिंगलने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांना देखील मध्ये इथून एखादं षटक जर का मोठा धावायचं आलं तर धावफलक चांगला सेट केलं जाईल. पाहावं लागेल. गोलंदाजी मारवरती राम आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली. टप्पा पडल्यानंतर ऑन साइडला मारण्याचं मन बनवलं होतं, पण सरळ चेंडू मागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. अवे फ्रॉम द बॉडी खेळत असताना प्रत्येक गोष्ट तुम्हाला पाहणं देखील गरजेचं. शरीरापासून किती लांब चेंडू आहे आणि तुम्ही तुमचा स्टान्स कशा प्रकारे घेता. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकर धावा 2 गडी बाद. 34-34. असमर्थ 5वं षटक गेलं. धावफलकर धावा 34 जवळ धावफलकर आपण पाहतोय. चेंडू फटका खेळलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत.
त्यांच्या डोक्याच्या वरतून 2-2 खेळाडूंच्या गॅप मधून चेंडू निघून गेलाय. लॉंग ऑफला क्लिअर करत षटकार. पहिल्याच चेंडू नागेशने प्रहार केला गेला. नागेशला देखील माहिती आहे धावफलक पुढे नेण्यासाठी मोठे फटका येणं देखील गरजेचं आहे. असमर्थ आहे गोलंदाजी मारवर्दी. त्याचा पहिला स्वागत षटकारांनी केलंय. पुन्हा एकदा फटका खेळला ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती पुढे आलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती. ओ पुन्हा एकदा फुटबॉल दिसलंय. ओ सुरेख बॅकअप करत असताना चेंडू हाताने नाही फुटबॉल पायाने चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं. 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना दिसतील. सुरेख क्षेत्ररक्षण जणू काही 2दा मैदानाच्या आतमध्ये फुटबॉलचा नसारा ठेवला गेलाय. प्रत्येक गोष्ट पाहण्यासाठी तुम्ही बॅकअपला आलाय. तुम्हाला देखील माहिती आहे क्षेत्ररक्षक थोडीशी घाई करत होते. त्यासाठी बॅकअपला जाणं देखील गरजेचं होतं आणि बॅकअप करत असताना महत्वाच्या 2 धावा धावफलकावरती वाचवल्यात आपल्या संघासाठी. सुरेख समर्थला देखील माहिती आहे नागेशची बॅट एका बाजूला लागले. त्याला ज्या रडारमध्ये चेंडू नाही टाकायचे त्याला हात खोलण्याची संधी नाही द्यायची. 3 चेंडूंचा आतापर्यंत आपण खेळ पाहिला 42 धावा 42 धावा धावफलकावरती आपण पाहिल्या आहेत. फटका खेळलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतायत. शेवटपर्यंत बॉलला नीट पाहिलं होतं. प्रॉपर लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. टिपलाय झेल संपलाय. नागेशचा खेळ गडीबाद. चार चेंडूंचा आतापर्यंत आपण खेळला 42. रितू नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. 42 वरती आहे धावफलक. नागेश सेट फलंदाज आपल्या तंबूच्या दिशेने येताना दिसलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करतात. चेंडूला फील्ड केले जाते. फेकी केली जाते. एका धाव्याने संतुष्ट व्हावं लागेल. एका बाजूला मेटीटेक पनवेल एअरपोर्ट विभाग आहे. त्या संघांचा जर आपण विचार केला तर गोलंदाजी सुद्धा खूप चांगली केली आणि क्षेत्ररक्षण करत असताना प्रत्येक क्षेत्ररक्षकांनी खूप चांगल्या प्रकारे आपल्या गोलंदाजाला साथ दिले. ही गोष्ट मैदानाच्या आतमध्ये गरजेची असते. आपण साथ कशा प्रकारे देतात आणि एकमेकांच्या साथीने मॅचला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. पण दुसऱ्या बाजूला कनक 18 कदाचित नागेशला साथ मिळणं गरजेचं होतं. नागेश मैदानाच्या आतमध्ये एक हाती सेट झाले होते. त्याला साथ देणं देखील गरजेचं होतं. 5 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकर धावा 4-4 44 44 वर 3 विकेट. गोलंदाजाचं नाव विक्रम पवार. शेवटचं षटक घेऊन आले. 5 षटकांचा खेळ संपला. 4-4 44. व्हेरिएशन आपण पाहिलं होतं. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करत होता पण यामध्ये नव्हतं माहिती की स्ट्राईक द्यायची आहे. विकेट सॅक्रिफाईस कोणाची करायची आहे हे नव्हतं माहित. विकेटचं पतन होते. पहिल्याच चेंडूवरती गडीबाद.
विक्रम गोलंदाजी मारवरती आलेल्या पहिल्या चेंडूवरती विकेट. नवीन फलंदाज अजय जाते. इथून कनक 18ला रणनीती आखावी लागेल की येणाऱ्या 5 चेंडूमध्ये तुम्हाला किती धावापर्यंत पोहोचाय. 55ला टच करायचंय, 50ला पार करायचंय या 60ला. ही प्रत्येक गोष्ट पॉसिबल आहे. सरळ खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ वरतून क्षेत्ररक्षक आले, चेंडूला फील्ड केले जाते. एका धाव्याने संतुष्ट व्हावं लागेल. रितू नवीन आलेल्या फलंदाजाला इथून मोठे फटके खेळणं देखील गरजेचं आहे. त्याला देखील माहिती आहे की धावफलक 50च्या पार नेण्यासाठी मोठे फटके येणं गरजेचं. 55 50च्या मध्ये जाऊन थांबायचं आहे का 60ला टच करायचं आहे. आणि एका बाजूला मेडिटेक पनवेल एअरपोर्ट विभाग 40+ या संघाला देखील माहिती आहे की इथून जर धावफलक चांगल्या परिस्थितीमध्ये त्याला अजून चांगल्या परिस्थितीमध्ये जास्त धावा नाही द्यायचे. कदाचित त्यांचे प्रयत्न असतील 50च्या आतमध्ये थांबवायचं. ही प्रत्येक गोष्ट पाहावी लागेल. तुम्ही कशा प्रकारे मॅचला पाहिले. येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये किती धावापर्यंत मसल मारली जाईल, किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल हे देखील पाहावं लागेल. अच्छा, डेड बॉल आहे. ओके पंच, डेड बॉलचा इशारा केला जातोय. पुन्हा एकदा या चेंडूचा सामना करण्यासाठी अजयला स्ट्राईकवर यावं लागेल. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल केले. स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या मागे जाताना दिसत आहेत. एक धाव घेतली जाते, दुसरी धावेचा प्रयत्न नाही केला जाते. रितू म्हणतोय माझ्यामध्ये क्षमता आहे, मला स्ट्राईकवर राहायचं आहे. आता करण्यास दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केले. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होताना स्वतः यष्टीरक्षक त्या चेंडूच्या मागे जाताना आपल्याला दिसले होते. एका धावेने सिंगलने मात्र संतुष्ट होईल. 45 येणाऱ्या 4 चेंडूमध्ये रितूकडून अपेक्षा संघाला डगआउटमध्ये आशा आहे रितू मोठे फटके घेऊ शकतो. आपण समोर गोलंदाजी मारवरती विक्रम, त्यांनी पहिला चेंडू आणि दुसरा चेंडू खूप चांगला चेंडू, 2 चेंडू आतापर्यंत हाताळले. ऑफ साइडला गेले, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती आले, चेंडूला फील्ड केले जातात. फेकी देखील वेगाने केली जाते. एका धावेने संतुष्ट. सिंगल अँड सिंगल आतापर्यंत या षटकाची कहाणी आपण पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 46-43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. एक धावेने धावफलकामध्ये भर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. कनक 18ला देखील माहिती आहे की धावफलक चालू ठेवणं गरजेचं आहे, पण त्या धावफलकाला गती देण्यासाठी अशा प्रकारे मोठे फटके खेळणं देखील गरजेचं आहे. सरळ चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने आलाय. 1 बाउन्स, चौकार. थँक्यू. 4 चेंडूंचा आतापर्यंत आपण केलं 50 धावा. अजयने मारलेला चौकार धावफलकामध्ये भर देण्यासाठी महत्वाचा चौकार आहे. पुन्हा एकदा चेंडू खेळलाय हवेमध्ये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक. त्याच्या डोक्याच्या वरतून चेंडू निघून गेलाय. टाटा बाय बाय करत अजयच्या बॅट मधून येते दमदार षटकार. पाच 5.5 चेंडू मी आधीच उल्लेख केला की धावफलक 51 या 60च्या मध्ये जाईल. 50 इथून ज्या धावफलकावरती जलद गती 2 मोठे फटक्याने धावफलक 56 वरती जाऊन पडले. शेवटच्या चेंडूवरती फटका खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, काही नाही करणार चूक. शेवटच्या चेंडूला टिपलाय झेल. विकेट डाऊन होते. अजयजी 6 षटकाचा खेळ संपतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 56 या आकड्यावरती. 57 धावेचं टार्गेट असणार आहे. आपण बॅटिंग पाहू शकतो कशा प्रकारे झाली. नागेशने महत्वाची 32 धावांची खेळी केली होती. आपण पाहू शकतो नागेशने 32 धावांची. कृष्णा त्यानंतर 8 वरती 8 सिंगल कृष्णाच्या बॅटमधून पाहिले. सिद्धू आणि ऋतूची इतकी साथ नाही मिळाली, पण अजयनी शेवटच्या याच्यामध्ये केलेली ती फाईट धावफलकामध्ये महत्वाची फाईट ठरली. 4 मध्ये 11 धावांची महत्वाची खेळी अजयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल. 56 वरती धावफलक 6 षटकामध्ये जाऊन बदल. त्यानंतर आपण बॉलिंग पाहू शकतो कशा प्रकारे. संजयने पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं होतं. त्यानंतर दुसरं षटक थोडंसं महागडं होतं. 2 षटकामध्ये 23 धावा खर्च केल्या. रामने दोन्ही षटक खूप महत्वाचे हाताळले होते. 11 धावा मात्र दिला. त्यानंतर समर्थ आणि विक्रम 10 आणि 12 प्रत्येकाने एक विकेट घेतली. आणि यामध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे
एक्स्ट्रा एकच आली. अ, चौ चारही गोलंदाजाचं कौतुक असेल, खूप चांगली गोलंदाजी. एक्स्ट्राची मात्र एकच धाव. खूप चांगली मॅच. आपण चला नेक्स्ट मॅच पालघर वर्सेस एकविरा स्पोर्ट्स वसई. दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. दुसऱ्या इनिंगला जशी सुरुवात होईल, आपण कोपरीतील एक आवाज ज्यांनी वानखडेपर्यंत प्रवास गाठलाय, आदरणीय धनंजय पाटील सर यांचा आवाज आपण नेक्स्ट मॅच मध्ये सेकंड इनिंगचा जसा खेळ सुरुवात होईल तसा ऐकणार आहोत. गावात होते चर्चा ही मारुती चषकाची. थँक्यू. चला कॅप्टन आणि डगआउट मधून बॅटिंगला जायचं आहे. विनंती असेल मेडिटेक पनवेल, आपल्याला डगआउट आहे, खेळाडू कक्ष आहे, बरोबर बाजूलाच खेळाडू कक्ष आहे, त्या खेळाडू कक्षामध्येच बसायचं आहे. ही विनंती असणार आहेत. दोन टीमचे कॅप्टन, चला मी विनंती करू दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच या टॉस करण्यासाठी, कारण टॉस ही इम्पॉर्टंट आहेत. एका बाजूने आपण पाहिलं तर वसईचा संघ तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळणार आहेत. दर्जेदार मॅच तोही मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ सातत्यानं एकमेकांच्या समोर खेळल्यात, एकमेकांच्या अगेन्स्ट खेळल्यात असे संघ आहेत. एका बाजूला पालघरचे काही खेळाडू आहेत, दुसऱ्या बाजूला पागदरे बॉईज एकविरा स्पोर्ट्स वसई 11चा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळेल आदरणीय कौशिकजी जाधव यांचे आगमन होतं, कारण ज्यांनी श्री गणेश अक्षर आर्टिस्ट म्हणजे खास करून मागे आपण शिरगावच्या स्पर्धेमध्ये त्यांना पाहिलं, एसपीएलच्या अगदी त्या स्पर्धेमध्ये पाहिलं होतं, तर त्यांचं आगमनही या ठिकाणी होत असताना पाहणार आहोत. त्यामुळे विनंती असेल कौशिकजी जाधव आपण यावं. राजू दादाचं वेलकम. कौशिकजी जाधव यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे मुख्य मंचावरती. आपण त्यांचं स्वागत करूयात राजूदादा भोईर यांच्या वतीनं. मी विनंती करेन कौशिक जाधव आपण यावं. आज खास करून आपण पाहिलं तर मारुती चषक 2026 साठी मात्र त्यांनी भेट देत आहेत. आणि मी राजूदांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. कौशिकजी जाधव यांच्या माध्यमातून आज मारुती चषक 2026 आपण पाहिलं तर हे नाव श्री गणेश आर्टिस्ट आमचे मित्र कौशिकजी जाधव यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी घेऊन येत आहेत आणि असलेलं प्रेम आहेत. कारण आज मारुती चषक आपण पाहतात आणि मारुती चषकाचं हे नाव हे श्रेय आहेत. म्हणजे राजूदादा भोईर यांनी आयोजित केलेली स्पर्धा आहेत मारुती चषक, आणि त्या मारुती चषकाचं नाव आज खऱ्या अर्थानं श्री गणेश अक्षर आर्टिस्ट कौशिकजी जाधव यांच्या माध्यमातून ते सध्या रेकॉर्डण्यात आलं, ते घेऊन आलं आणि ते अगदी भेट आहेत, ती भेट मात्र दिली जात आहेत. राजूदादा भोईर यांना मात्र ती भेट आहेत, ती दिली जात आहेत. लगेचच आम्ही विनंती करू राजूदादा भोईर यांना आपल्या शुभ हस्ते कौशिक जाधव यांचा सन्मान आहे, तो सन्मान या मुख्य मंचावरती केला जाणार आहे. कारण इव्हन आता स्पर्धा जर पाहिल्या तर आपल्या आजूबाजूच्या परिसरातील भरपूर साऱ्या अशा स्पर्धा आहेत. त्या भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये कौशिकजी जाधव एक शिक्षक आहेत, एक उत्तम खेळाडू आहेत आणि एक कलाकारी आहेत. कलाकार का म्हणतोय, कारण या कलाकारांना केलेली कामगिरी मग नुकताच आयुष मात्रे सरांवरती आपण पाहिलं तर काढलेली ती फ्रेम किंवा तो काढलेला फोटो, श्री गणेशाचं काढलेलं नाव आणि त्यातल्या त्यात आज मारुती चषकावरती असलेलं प्रेम हे अगदी व्यतीत केलं जातं. त्यांचा सन्मान आहे, तो सन्मान राजूदादा यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळतात. ऑन स्क्रीन ही दृश्य आहेत. मायची शॉल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण राहावी म्हणून मात्र दिलं जात आहेत. स्पेशली आपल्या मनापासून थँक्यू असणार आहेत.
चला चला मॅच मॅच सुरू करा, कारण आजच्या दिवसामधून एक संघ आपल्याला पुढे आणायचाच आहे, एक संघ आपल्याला पुढे घेऊन यायचा आहे. यानंतर होणारा मॅच जो असेल तो या मॅचचा विजयी संघ आणि आई जुदानी विरार 40+ यांच्यामध्ये होणार आहेत. येस, अंपायर तयार आहेत मैदानाच्या मध्ये. 57 धावांचं लक्ष, 57चं लक्ष आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मेडिटेक पनवेल एअरपोर्ट विभागचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला कनक 18 भांडूप 40+ संघ आपण मैदानावरती पाहतात. या दोन संघांदरम्यान सध्या ही मॅच मैदानाच्या मध्ये आपण पाहत आहात. मॅचला सुरुवात होत आहे. दोन्ही संघांना आपण देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. 58 धावांचा पाठलाग मैदानाच्या 57 धावांचा पाठलाग 57 करायचे आहेत त्या मेडिटेक पनवेल एअरपोर्ट विभागला. आणि एक गोष्ट काय होती बाबा, 6 षटकामध्ये ज्या धावसंख्येपर्यंत रोखायचं होतं ती धावसंख्येपर्यंत रोखलंय ते मेडिटेक पनवेल एअरपोर्ट विभागनं. दुसऱ्या बाजूला कनक 18 भांडुपला ज्या धावसंख्येपर्यंत जायचं होतं 70-80च्या प्लस जायचं होतं तिथपर्यंत नाही घेऊ शकले. पण आता 57 पुरेशा असतील का किंवा त्या थांबवल्या जातील का याचं प्रत्युत्तर त्यांनाही मैदानाच्या मध्ये द्यायचं आहे. यापूर्वी आपण विपुलजी पाटील यांचा आवाज या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकलात. या दोन्ही संघांना शुभेच्छा देऊयात. पहिला बॉल पायावरचा बॉल आहे. अगदी फ्लिक केला बॉलला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फिल्डिंग करतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 धाव आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. यापूर्वी आपण चंदनसारचा गट पाहिलात, यापूर्वी आपण वैतरणाच्या परिसरातील A गट पाहिला, ब गट पाहिलात. आजचा दिवस असा दिवस आहे या मैदानावरती 40+ आणि त्यातल्या त्यात आज पनवेलचे खेळाडू आल्यात, भांडूपचे खेळाडू आल्यात, पालघरचे आल्यात, सफाळ्याचे आल्यात, वसई विरार इव्हेंट आहे. पण यानंतर येणारा पुणेचा संघही असणार आहे. जो हवेली पुणेचा संघ आहे तोही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मजा येईल. संपूर्ण आज आपल्या प्रेक्षकांना जे बहुधा इव्हेंट नाही पाहिलं ना ते आज पाहण्याची संधी मिळणार आहे. आज या मैदानावरतीच पाहण्याची संधी मिळणार आहे. बॅकफुटला गेलं, स्लाइस केलं बाबा, ऑफस्टंपच्या बाहेरचा फटका कसा खेळला जाऊ शकतो हे दाखवून दिलंय आणि बॉलला पाठवलंय केतनच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषेच्या पार, चौकार. थँक्यू. चौकार आला. चौकारानं धावफलकावरती धाबा जर आपण पाहिलं तर वाढले आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे गेला 5. समर्थ केतन ही जोडी मैदानाच्या मध्ये आहेत. अजय आपण पाहतात पहिलं षटक फेकतायत. अनुभवी खेळाडू आहेत कारण एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहेत. इतकी वर्ष 40+ क्रिकेट, इतकी वर्ष एका गोष्टीवरती चर्चा मी पुन्हा एकदा करेन. धावफलकावरती धाबा आपण पाहिलं तर 5. तिसरा बॉल होद विकेट. फटका खेळला पुढे इनसाइड आउटचा. हवेमध्ये बॉल आहेत. क्षेत्ररक्षक जातात, 1 बाउन्स. जोपर्यंत बॉलला कलेक्ट करतील तोपर्यंत एक सिंगल आहेत. धावसंख्या धावफलकावरती 6. आणि इतकी वर्ष म्हणजे सुरुवातीच्या कालावधीमध्ये कदापि लाईव्ह प्रक्षेपण असतं ना, लाईव्ह टेलिकास्ट, यातले काही खेळाडू आज इतक्या मोठ्या स्टेजवरती असते. नो डाऊट आताही सध्या ते खेळाडू इतक्या मोठ्या स्टेजवरती आहेत. पण लाईव्ह प्रक्षेपण जर सुरुवातीला जुन्या काळी असतं ना तर यातले काही खेळाडू आजच्या घडीला टेनिस क्रिकेट जगतातील स्टार प्रचलित खेळाडूंच्या यादीमध्ये या खेळाडूंची नावं तुम्हाला नक्कीच मात्र अग्रगण्य पाहायला मिळाली असती. अजय तयार. पुढचा बॉल. फटका चांगला खेळला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल परंतु त्याला देखील बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरून घेऊन यावं लागेल अशाच पद्धतीचा फटका खेळलाय. बॉल आता चौकार आहे की षटकार आहे, पंचांना थोडं कन्फ्यूज वाटलंय. त्यामुळे पाहण्याचा प्रयत्न आपण लाईव्ह टेलिकास्ट आपल्याकडे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. ज्यावेळी तो बॉल हवेमध्ये होता डीबीएनचं हे प्रक्षेपण आहेत. इट्स 6. 6 धावेने धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर पुढे गेल्यात, जाऊन पोहोचतात त्या 12. 12 ऑन स्कोर कार्ड. 4 बॉलचा आतापर्यंत केस संपले आहेत. अजयवरती आक्रमण चढवलं समर्थनं मैदानाच्या मध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं. व्हॉट अ शॉट. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. मल्टी धावा 6. षटकार.
या 6 धाब्याने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात ते 18. निव्याचा बॉल, परंतु तो देखील बाउंड्री लाईनच्या पार इतक्या लांबवरती मारू शकतायत. हे मात्र हे 40 प्लसचे खेळाडू दाखवून देत आहेत. समर्थची बॅट सध्या मैदानाच्या मध्ये बोलू लागलेत. धावसंख्या धावफलकावरती 18. आतापर्यंत बॉल फेकून झाले 5, करायच्या 57. पुण्याला मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न, बिटवीन द गॅप मध्ये बॉल वेगाने चाललाय. पाठीमागे खेळाडू धावतात बॉलवरती, तोपर्यंत बॉल मात्र आपण सीमारेषेच्या जवळ अगदी फिल्डिंग केलंय. धावफलकावरती धाबा ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये पहिलाचा खेळ या ठिकाणी होईल समाप्त. धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 2-0, 20 ऑन स्कोर कार्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. सुरुवात कशी करायची ना ही समर्थ आणि केतन सांगून दिलं मैदानाच्या मध्ये, आणि पहिल्या ओव्हर मध्ये रन आल्यात त्या मात्र 20. डीजे डीजे थोडं मराठी गाणे घ्या आपली, कारण नागरिकुली संस्कृती आहेत आणि त्याचे कारण आहेत का भरपूर वेळा काय होतं माहिती का, अशी गाणी लावली ना तर ती गाणी जास्त तर जतीन पाटील दादूसला आवडतात किंवा प्रतापला आवडतात. त्याचं कारणही आहे. काल दिगंबर म्हात्रे होता, दिगंबर म्हात्रे. आता भरपूर काही गोष्टी होती, चर्चा होती दिगंबरचा काल उपवास होता की नाही होता, पण काल तो वेजने का जेवलाय हाही प्रश्न होता. हो 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 हो, काय फटका खेळलाय, बॉलला सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या फार. मैदानाच्या मध्ये केतनच्या बॅट मधून षटकार. बार बार करेगी कॉल वो फोन उठाने का नहीं, बार बार करेगी कॉल वो फोन उठाने का नहीं, वो बुलाती है. थँक्यू. आजचा जमाना तसाच, कारण कॉल कोणी उचलत नाही. भरपूर काही गोष्टी आपण पाहिलं तर मेसेजेस वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा 26. संतोष यांच्या पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत, षटकाराने स्वागत. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न, पाठीमागे विकेट किपर बीट झाल्यात. एक धाव घेण्याचा प्रयत्न, पंच राकेश राऊत सर इशारा कळवत आहेत. 22-22च्या माध्यमातून धावसंख्या प्राप्त होताना पाहायला मिळते. धावा झाल्या त्या 27-27. धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. 1.2 ओव्हर्स, 1.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. संतोष तयार, स्ट्राईक एंडला समर्थ पुण्याच्या मैदानाच्या मध्ये तयार झालाय. आतापर्यंत समर्थनं 4 मध्ये 15 केलेत, केतन 4 मध्ये 11 केलेत. खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केलाय. बॉल पाठीमागे फिल्डिंग केलेत, अडवलंय बॉलला. डॉट बॉलची समाप्ती. 3 आतापर्यंत बॉलचा विचार केला तर 3 बॉल फेकून झालेत. धावा झाल्या 27-27. पुढचा बॉल फटका खेळलाय पुण्याला छान पद्धतीनं. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, मिळतील धावा 4, चौकार. थँक्यू. वा वा वा, काय स्ट्रोक खेळल्यात, अगदी फोर्स केला बॉलला. ही या खेळाडूची स्पेशालिटी आहे. आज मात्र मडीटेक पनवेल 40 प्लस एअरपोर्ट विभागाच्या वतीनं मला बॅटिंग करायची आहे आणि बॅटिंग करताना समर्थ या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते आहेत. 31 धावा, 0 विकेट. आतापर्यंत विकेट मात्र नाही गमावलीत. आज काही 40 प्लसचे असे खेळाडू आहेत खास करून ज्यांनी मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर खास करून सहभाग घेतलाय आणि ते खेळाडू या ठिकाणी मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण इलासभाईंचा सत्कार पाहिलाय. फटका पुण्यात खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र पाठीमागे वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक आलायत. त्यानंतर समीर चौगुले सर, एक महत्वाचं नाव सातत्याने मात्र घेतलं जात आहेत. अजय बोरगरे सर यांनाही आज आपण पाहणार आहोत. महेश पागदरे सर, मंगेशजी राणे सर यांनाही आपण पाहत आहेत. आणि हे सर्व आपल्या 40 प्लसचे लिजनरी खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज एकतर स्पेशली आम्ही खास करून सर्वांचा आभार व्यक्त करतोय. 40 प्लस सर्व टीमचा आभार आणि स्वागत करतोय, कारण आज आपण या परिसरामध्ये एका शब्दाला मान देऊन आलात त्याबद्दल, वसई तालुक्यात विरारमध्ये आपण खेळायला आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं पुन्हा मनापासून धन्यवाद असणार आहेत. 26 बॉल, रन करायचे 26.
सॉरी 32 झाल्यात. डॉट आलायत. येणारे 24 बॉल आहेत आणि 24 बॉल मध्ये रन करायच्यात 25. नाही स्पेशली सर्व 40+ टीमचा मी पुन्हा एकदा मी राजूदादा भोईर आणि वसई विराटचं आपलं 40+ क्रिकेट आहेत त्या सर्वांच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. कारण आज मेडिटेक पनवेलचा संघ आलायत, भांडूपचा संघ आलायत, यापूर्वी सफालेचा पाहिलात, पालघरचा संघ येणार आहेत, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर खास करून पुण्याचा संघ, हवेलीचा संघ आहेत. आणि आज जो पुण्याचा आपला हवेलीचा संघ आहे खास करून प्रदीप नयते सर जे लास्ट मॅचमध्ये आपल्याला हवेली पुणेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यरत असून आज क्रिकेटवर त्यांचं अफाट प्रेम आहे. आणि खास करून असं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी दाखल होणार आहेत. समीर चौगुले सर आणि अजय बोरगरे सर यांचं 40+ साठी नेहमी मोलाचं योगदान राहिलं आहे आणि तेही व्यक्तिमत्व आज आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. 24 बॉल रन करायचे 25. या सर्वांचा आज आम्ही सन्मान आहेत. तो सन्मान राजूदादा आणि मारुती चषकाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी करणार आहोत. 24 मध्ये 25. पहिला बॉल ओ स्विच हिट, उलटा पुलटावाला शॉट खेळला मैदानाच्या मध्ये. बॉलला सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावलाय. फिल्डिंग चांगली केलीत, दर्जेदार फिल्डिंग. कारण इतक्या स्ट्रोक वेगाने खेळला होता त्याच्यावरती धावणं, पोहोचतं बॉलवरती. खूप छान फिल्डिंग. 10 वाढला जाऊन पोहोचतात 34. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा तयार. षटकातील पुढचा बॉल पटक्या पुढे खेळायचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी. टिपलाय झेल, संपलाय फलंदाज समर्थचा खेळ. समर्थ बॅक टू डी, डग आउट गॉन. थँक्यू. नंबर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर सोन्या गायकवाड या नावाची सातत्याने चर्चा राहिली. म्हणजे नुकत्याच समर्थानं आपण वादवताना पाहिलं. समर्थ एक महत्वाचे खेळाडू होते, पण दुसऱ्या बाजूने सोन्या गायकवाड मैदानाच्या मध्ये आला आहेत आणि ते आता ज्यावेळी मैदानावरती आले आहेत. कारण असे काही खेळाडू आहेत ज्यांनी टेनिस क्रिकेट अगदी गाजवलं आहेत. कौशिकजी जाधव आपल्या मनापासून धन्यवाद. आपण मोलाचा वेळ आणि या मारुती चषकाबद्दल दाखवलेलं ते प्रेम, त्या गोष्टी आपण श्री गणेश अक्षर आर्टिस्ट म्हणून घेऊन आलात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. आणि महत्त्वाचं जसं एका गोष्टीचा उल्लेख केला, सोन्या गायकवाड मैदानाच्या मध्ये दाखल झाल्या आहेत आणि ते आता कशा पद्धतीनं बॅटिंग करतायत ह्याही गोष्टी पाहण्याच्या अगदी महत्त्वाच्या असणार आहेत. गौतम आपलंही स्वागत आहे. गौतम आकरे या ठिकाणी दाखल होत आहेत. पालघर दांडीगावचे खेळाडू आहेत गौतम आकरे. गौतमला विनंती असेल, गौतम मंचावरती आपण. गौतम आकरे 22 मध्ये 23 धावेची गरज आहे. गौतम मंचावरती या. पटकाव्यामध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षकाला झेलची संधी, विकेट जाऊ शकते. हो, विकेट आला मैदानाच्या मध्ये. सोन्या गायकवाड आले आणि सोन्या गायकवाड मैदानाच्या बाहेर गेले. आज राजूदादा भोईर यांच्या स्पर्धेमध्ये आदरणीय गौतमजी आकरे यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. कारण दांडीचं गाव म्हटलं तर दांडीच्या गावामधून ज्या खेळाडूंना केलेली सुरुवात, पालघरच्या अगदी आपण पाहिलं तर विभागामध्ये ज्या खेळाडूची सातत्यानं राहिलेली चर्चा, म्हणून म्हटलं की शिरगाव करून आजचा दिवस हा महत्त्वाचा दिवस आहे. टेनिस क्रिकेट जगतातील स्टार खेळाडू, टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपण ऑल इंडिया ओपनचे खेळाडू पाहतायत, परंतु ते त्या कालावधीमध्ये आणि या कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं जुन्या कालावधीमध्ये ज्यांनी क्रिकेट गाजवलं आहे ते खेळाडू आज आपल्या मैदानावरती आलेले आहेत. जसं नुकतंच सोन्या गायकवाड यांना आपण बाद होताना पाहिलं आहे. याही नावाची चर्चा सातत्यानं राहिल्या पनवेलच्या परिसरामध्ये. अगदी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या नावाला आपण सातत्यानं जवळून पाहिलं आहे. नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होतील मिस्टर संतोष. आणि जसं गौतम जाकर यांचं आगमन झालं, कारण या खेळाडूची एक स्पेशली आहे. अनेक साऱ्या स्पर्धा त्याने सुरुवातीच्या कालावधीमध्ये गाजवल्यात. सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये या खेळाडूनं आपला परफॉर्मन्स अगदी जिंकतानाही आपण या खेळाडूला पाहिलेला, परफॉर्मन्स देताना पाहिलेला आहे. त्यामुळे तो सध्या आपल्या मंचावरती आहे. फुल टॉस बॉल, फटका खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट कनेक्शन आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार, दॅट्स अ यूज.
धावसंख्या धावफलकावरती 40. कारण भरपूर भरपूर ग्रुप पाहिले, भरपूर गट पाहिले, पण आजचा गट थोडा वेगळा आहे. वेगळ्या ग्रुप आहेत आणि बाकी आपले सर्व एन्जॉय करतायत. ही आजमावण्याची संधी आहे 40+ क्रिकेटला आजमावण्याची, जवळून पाहण्याची आणि शिकण्याची. पंच मात्र किशोर सर दर्शवतात नो बॉल, इट्स अ नो बॉल. कारण बरोबर त्या लाईनच्या बाहेर, बिलोंग टी लाईनच्या बाहेर जर पडला तर बॉल. पंचाने मात्र दर्शवतात तो नो बॉल. आणि दृश्य सध्या आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात तो नो बॉल. धावफलकावरती धावा वाढल्या आहेत. पुढचा बॉल, फटका खेळला हवेमध्ये खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक येतात दूरवरून बॉलवरती एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती पुढे गेल्यात, जाऊन पोहोचते 43च्या घरामध्ये. शेवटचा बॉल बाकी आहेत. 19 बॉल, रन करायचे 14. 19 बॉल, 14 धावेची गरज. लास्ट बॉल, शेवटचा बॉल आहे. यानंतर आमचे कॅमेरामॅन मंचाच्या दिशेने येणार आहेत. या बॉल नंतर 19 बॉल मध्ये रन करायचे 14. लास्ट बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅक टू बॉलवर ड्राईव्ह केला, आलाय डॉट बॉल. येणारे बॉल आहेत 18 बॉल मध्ये रन करायचे 14. या आपण मंचाच्या दिशेने जाऊयात. यथोचित स्वागत सन्मान केले जाणार आहेत. टेनिस क्रिकेट जगतातील एक नामांकित खेळाडूच्या यादीमधील एक खेळाडू, दांडी गावातून बिलॉंग करणारे गौतम जाकरे यांचा सन्मान आहे. तो सन्मान केला जातोय. मी राजूदादा भोईर यांना विनंती करतो आपण आज सन्मान करूयात. कारण या नावाची प्रत्येकाला सुरुवातीला असलेली चर्चा किंवा दांडीचा आपण प्रत्येकानं जवळून पाहिलेला परफॉर्मन्स, मग विशाल आणि गौतमची ती जोडी एकदा की जमली ना, की ती जमली की मॅच फिनिश करूनच यायची, अशी जोडी होती विशाल आणि गौतमची जोडी. मग त्यामध्ये असणारे आपले विश्वनाथजी यांची आठवण प्रत्येकाला येत आहेत. कारण विश्वनाथजी म्हटलं तर ते नाही, पण दाडी या नावानं प्रसिद्ध असणारे खेळाडू त्याच दांडीच्या गावातून आपण पाहिलेले आहेत. आणि गौतम जाकरे यांचा सन्मान आहे, तो स्पेशली सन्मान राजूदादा भोईर यांच्या वतीनं या मारुती चषक 2026 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गौतमजी आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. जाऊयात पुन्हा त्या मॅचच्या दिशेने. येणारे बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तिथून 18 बॉलचा खेळ बाकी आहेत. अकबर आल्यात. 18 मध्ये 14 करायचे. आणि ही दृश्य आहेत, विहंगम दृश्य, मैदानाचे टिपलेले ड्रोनच्या माध्यमातून टिपलेले दृश्य. दोन्ही बाजूने आपला एंट्री गेट, मुख्य रस्ता, शिरगावच्या अगदी गावामध्ये जाताना, बाहेर पडताना, ही सर्व काही दृश्य होती. पहिलाच बॉल, फटका खेळलाय समोर. ओहो, व्हॉट अ कॅच. दर्जेदार झेल टिपले आहेत. भले आम्ही 40+ आहोत, परंतु आमचे सक्सेस अटेम्प्ट हेही होणार आहेत आणि सक्सेसफुल अटेम्प्ट पाहायला मिळालात. फलंदाज बाद खान. टीम जीवदानीचे कॅप्टन तयार राहायचे. जीवदानी विरारच्या कॅप्टनला मी विनंती करतो आपण तयार राहायचं आहे. या मॅच नंतर विनर वर्सेस विनर, या मॅचचा विजयी संघ वर्सेस आई जीवदानी विरार 40+ यांच्यामध्ये मॅच होणार आहेत. खूप चांगली बॅटिंग मात्र पाहायला मिळाली होती. आता संतोष आणि सतीश आहेत. 17 मध्ये रन करायचे 14. विकेट किती कमावलेत? 43ला 3. टार्गेट 57. कदापि मयूर ही जर धावसंख्या 67 किंवा 87 असते तर मजा आली असती, किंवा 77 किमान तिथपर्यंत तुम्हाला जायचं होतं. पण जसं त्या गोष्टीचा उल्लेख झाला की बाबा या मैदानाची भौगोलिक परिस्थिती आपल्याला जाणणं गरजेचं आहे. हो, पुन्हा एकदा चांगला बॉल जडमध्ये टाकलाय, खोलवर टप्प्याचा बॉल टाकलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. कदापि सुरुवातीला धावा जर आल्या नसत्या तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे पहिल्या षटकामध्ये तर 20 जर आल्या नसत्या ना तर मजा आली असती. कारण पहिल्या षटकातील 20, दुसऱ्या षटकातील 12, त्या 2 षटकाचं कॅल्क्युलेशन 32 होतं. तिसऱ्या षटकामध्ये थोडं कमी दिल्यात, परंतु येणाऱ्या 16 बॉलमध्ये 13. नागपूरला गेले. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न, खेळाडू येतात पॉईंट मधून, शॉर्ट पॉईंट मधून फिल्डिंग करण्याचा प्रयत्न मात्र कव्हरच्या खेळाडूने केलाय. शॉर्ट कव्हरमध्ये फिल्डिंग केलं. एका धावेवरती सॅटिस्फाय, समाधान. धावसंख्या धावफलकावरती मात्र पुढे गेलेत, पोहोचले जाऊन ती 45. 45च्या घरामध्ये. येणारे बॉल आहेत 15 बॉलमध्ये रन करायच्यात 12. शिरगावच्या गावामध्ये आज आपण सर्वजण आहोत आणि तिथे आपण पाहता क्रिकेटचा
रणसंग्राम. ओ पायावरचा बॉल पुन्हा एकदा मात्र हलक्या हाताने बॉलला ढकलून दिलेत. खेळाडू आहेत त्या ठिकाणी फिल्डिंग केलंय. एका धावेवरती समाधान व्यक्त करत असताना पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 46. 14 बॉल मध्ये रन करायच्यात 11. डबल 1. मारुती चषक 2026 लाख मोलाची स्पर्धा आणि त्यातल्या त्यात आज 40+ आपले खेळाडू. पुण्यात मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी डायरेक्ट हिटची संधी. ओ माय गॉड, डायरेक्ट हिट लागला असतं तर बॅटरला तसंच पुन्हा एकदा तंबूच्या दिशेने परतावं लागलं असतं. पहा पुन्हा अटेम्प्ट पहा. फिल्डिंग केली, आपल्या फॉलो थ्रो मध्ये अडवलं. ऑलवेज डायरेक्ट हिट असतात तर बॅटही ती स्लाइस झाली नव्हती. बॅट्समॅनला डायरेक्ट तंबूमध्ये यावं लागलं असतं, डायरेक्ट पावलन मध्ये यावं लागलं असतं. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 47. 13 मध्ये करायच्या 10. 13 बॉल रन करायच्या 10. गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. स्ट्राईक एंडला सतीश, नॉन स्ट्राईक एंडला संतोष. फुल टच बॉल, अगदी गुडगा वाकवला आणि बॉलला मात्र पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. सतीशच्या बॅट मधून षटकार. येणारे 12 बॉल आहेत. आता धावा करायच्या 4. पहा पुन्हा 10 स्ट्रोक. गुडगा वाकवला, बैठक स्ट्रोक लगावला आणि बैठक स्ट्रोक लगावत असताना बॉलला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या पार. कडक बेधडक सिक्सर. कडक पे अगदी 12 बॉल मध्ये रन करायच्या 4. बारा बॉल मध्ये रन करायच्या 4. हेमंतचा पहिलाच बॉल हवेमध्ये, पॉइंट मध्ये खेळाडू आहेत त्यांच्या हातामध्ये झेल. विकेटचं पतन होईल. 11 मध्ये रन करायचे 4. 11 बॉल मध्ये 4 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. संतोष चांगली बॅटिंग करत होते, त्यांना मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागलंय. आता नवीन खेळाडू आहेत, त्यांना मात्र मैदानावरती जावं लागेल. नव्यानं बॅटर दाखल होत असताना पाहायला मिळतील. मिस्टर जय, अकरा बॉलचा खेळ बाकी आहे. 4 धावेची गरज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक जण आपलं सहकार्य करतात त्या संपूर्ण स्पर्धेला. लाखमोलाची स्पर्धा, मारुती चषकाचं आयोजन, बहुजन विकास आघाडी पुरस्कृत. या परिसरामध्ये आपण आलो तर बहुजन विकास आघाडीचा मात्र जो दबदबा राहिलाय आणि त्यातल्या त्यात आता वसविरार शहर महानगरपालिकेवरती देखील अधिराज्य गाजवलेत. पुन्हा आता फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय. लोअर फुल टच बॉल त्याला हलक्यात मात्र वळवून दिलायत. एक धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. घनश्याम भोईर सध्या त्या ठिकाणी मार्गस्थ होत असताना श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीच्या संघामध्ये चालल्यात. दहा बॉल मध्ये रन करायच्या 2. पुढचा बॉल फटका खेळलाय छान पद्धतीनं आणि बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. सामन्याला जिंकलेत मेडिटेक पनवेल एअरपोर्ट विभाग या संघानं. अभिनंदन, काँग्रेट्स, हार्ड लक. कणक 18 भांडूप, आपण या स्पर्धेमध्ये आला, सहभागी झाला, चांगला खेळलात, त्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. दोन्ही संघ लाईनअप मध्ये आपण हस्तांदोलन करावं. हेमंत सर आपण मंचावरती यायचं आहेत. अजय बोरगरे सर आपण मंचावरती यायचं आहेत. आपला सन्मान केला जाणार आहे.
आज 40 प्लसचे खेळाडू इतक्या लांबवरून आपल्या मैदान खास करून या मारुती चषकासाठी आल्यात, चांगल्या खेळल्यात आणि काही प्रचलित नाव आहेत. जसं मी काही प्रचलित नावाचा उल्लेख केला, त्यातल्या त्यात हा पाहण्याचा योग आहे. हेमंत सर, आपण मंचावरती यावं. आपला यथोचित मान